नमस्कार, नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे मोठी भरती प्रक्रिया जाहीर। एकूण 320 पदांवर होणार भरती। या उमेदवारांना विशेष संधी मिळणार आहे। समाजासाठी काहीतरी योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक मोठी संधी आहे। या भरतीसाठी पात्रता काय, भरती अंतर्गत उपलब्ध पदे किती, वयोमर्यादा किती, अर्ज शुल्क, कामाचे ठिकाण, अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या तारखा आणि भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारासाठी काही सूचना याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला फक्त एक लाईक करा। ही भरती प्रक्रिया केवळ एक नोकरी मिळवण्याचा मार्ग नसून सरकारी सेवेत स्थैर्य, प्रतिष्ठा आणि प्रगतीची हमी सुद्धा देते। बघा, जर तुम्ही MPSC देण्यास इच्छुक असाल, तुम्हाला जर सरकारी जॉब हवा असेल, तुम्ही MPSC ट्राय करत असाल तर त्यासाठीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर MBBS, MD, MS किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवीधर असाल आणि तुम्ही MPSC आणि प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। बरेच दिवस MPSC परीक्षांची वाट बघणाऱ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे। तुम्ही जर सिव्हिल सर्जन असाल, फिजिशियन असाल, मानसोपचार तज्ञ असाल, ऑर्थोपेडिक असाल, डोळ्यांचे डॉक्टर असाल किंवा वैद्यकीय अधिकारी असाल किंवा तुम्ही MS, MB, MD असाल तरी देखील तुम्हाला ही MPSCची परीक्षा देता येणार आहे। सरकारी सेवेत, आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छाशक्ती असलेल्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत मोठी सुवर्ण संधी आहे। तुम्ही जर महाराष्ट्र राज्यात रहिवासी असाल तर आता तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे। 320 पदांची बऱ्याच दिवसांची तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। एकूण पदसंख्या आपण जाणून घेणार आहोत। एकूण पदसंख्या ही जी आहे 320 पदं भरण्यात येणार आहेत। ही पदे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील विभागांतर्गत विविध गट अ संवर्गातील असतील। भरती अंतर्गत उपलब्ध पदे ही सिव्हिल सर्जन, शरीर तज्ञ, मानसोपचार तज्ञ, अस्थिव्यंग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी इत्यादी असतील। त्यानंतर शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगत आहे। या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MBBS, MD, MS किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे। संबंधित पदांमध्ये अनुभव असल्यास उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। आता वयोमर्यादा बघा किती असेल। वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा जी आहे ती 19 वर्षापासून 38 वर्षापर्यंत असणार आहे। राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासन नियमानुसार वयोमर्यादा सवलत दिली जाईल। आता अर्ज शुल्क किती आहे ते आपण बघूया। खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क जो आहे ते 719 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS अपंग प्रवर्गासाठी अर्ज शुल्क जो आहे तो 449 रुपये असणार आहे। आता अर्ज शुल्क आपण बघितला। कामाचे ठिकाण बघूया। ही पदे संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याच्या विविध कार्यालयामध्ये उपलब्ध असणार आहे। आता अर्ज कसा करावा त्याविषयी मी थोडक्यात सांगत आहे। बघा, अर्ज कसा करायचा आहे आपल्याला। सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजे mpsc.gov.in भेट द्या या संकेतस्थळाला। त्यानंतर भरती संबंधीच्या अधिकृत जाहिराती वाचा आणि आवश्यक सूचना समजून घ्या। पुढे अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह आपला ऑनलाईन अर्ज योग्य पद्धतीने भरणे आवश्यक आहे। अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर सगळी माहिती अचूकरित्या भरा। शेवटी अर्ज फीस भरून फॉर्म सबमिट करा। आता महत्त्वाच्या तारखा आपण बघूया। 21 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली आहे अर्ज प्रक्रिया। अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती 10 फेब्रुवारी 2025 आहे। भरती परीक्षेची तारीख ही आयोगाच्या सूचनेनुसार घोषित करण्यात येईल। आयोगाच्या सूचनेनुसार घोषित करण्यात येईल। आता भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी काही सूचना आहे ते आपण बघूया।
अर्ज करण्यापूर्वी आपल्या पात्रतेची खात्री करा. आवश्यक कागदपत्रांचं स्कॅन केलेली कॉपी तयार करा. अर्ज प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी सर्व सूचना पाळणे आवश्यक आहे. वेळेवर अर्ज करा. शेवटच्या क्षणी अर्जात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तर तुम्ही आजच हा अर्ज जो आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी भरती निघाली आहे तिचा अर्ज तुम्ही भरू शकता. ऑनलाईन अर्ज भरू शकता तुम्ही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.